नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. आता पुढची जी लीला आहे त्यामध्ये शुकदेव सांगत आहेत, एकदा ग्रहदासीषु यशोदानंदगेहिनी कर्मांतरनियुक्तासु निर्मंथ स्वयं दधीही. नंदराणी यशोदा जी आहे ती आता घरी असणाऱ्या दासी ज्या होत्या. नंदाची श्रीमंती किती आपण पहा. जेव्हा या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याने लाखो गायी सोन्याने अलंकृत केलेल्या ह्या ब्राह्मणांना दान दिले आहेत. या नंदांच्या घरी 10-12 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गेलो होतो गोकुळामध्ये, नंदाचं घरसुद्धा पाहिलं आणि त्यामध्ये एक पद्धत आहे की तिथे जाऊन सगळं दर्शन घेत असताना, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेत असताना त्या घरामध्ये 5000 वर्षापूर्वी जसे बलराम आणि श्रीकृष्णाने बाललीला केल्या, रांगत रांगत ते सगळीकडे जसे फिरले, त्याच पद्धतीने आजही तिथे दर्शन घेताना आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर रांगतच दर्शन घ्यावं लागतं. उभं राहिलं तर डोक्याला वरचा दगड लागतो आपल्याला. अशी सोय आजही त्या ठिकाणी आहे आणि कितीही मोठा माणूस, कितीही मोठ्या बाई असल्या तरी पण त्यांना त्या ठिकाणी रांगत रांगत त्या ठिकाणचं दर्शन होत असतं. त्यामुळे या यशोदेने काय केलं, आपल्या घरातल्या ज्या दासी होत्या त्यांना काही ना काही कामं सांगून त्या कामं सगळ्यांना वाटून दिल्या. आणि पण सगळ्या जरी कामं वाटून दिल्या तरी काही जे मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या मात्र यशोदा स्वतः करीत होत्या. आपण अगोदर आमच्या अंबरीश राजाचं सगळं कथानक ऐकलं. अंबरीश राजाचं सुद्धा असंच होतं. अंबरीश राजाच्या महालामध्ये राजा जो आहे तो सगळी कामं सगळ्यांना वाटून देत होता. पण एक काम जे भगवंताची पूजा, त्या पूजेची तयारी, हे मात्र काम तो स्वतः करत होता. तसंच या ठिकाणी यशोदेने भगवंताला अत्यंत प्रिय असणारं जे दही, त्याचं मंथन, त्याचं लोणी काढणं, हे जे काम आहे ती मात्र स्वतः करीत होती. यानी यानी ह गीतानी तद्बालचरितानी च दधिर्निर्मंथने काले स्मरंती तान्य गायत. भगवंताच्या ज्या बाललीलांचे वर्णन केले आहे त्या सर्वांचे स्मरण करत ही यशोदा माता दही घुसळण्याच्या निमित्ताने त्याचं स्मरण करत होती आणि ते गायनसुद्धा करीत होती. उतार वयामध्ये झालेला हा मुलगा आणि भगवंताचा अवतार असल्यासारख्या बाललीला करीत होता. एवढ्या मोठ्या पुतणीला ज्यांनी मारलं ते पाहून त्यामध्ये भगवंतच आपल्या घरामध्ये अवतार घेतला आहे असं ती मानत होती. आता हे करत असताना श्रीकृष्ण तिच्या भोवती फिरत होते. जसं आमचं नातू आहे, आमच्या नातूला आम्ही नेहमी म्हणतो हा आमच्या सुनेचा, वेदवतीचा सॅटेलाईट आहे. सॅटेलाईट कसा असतो की जो मूळ ग्रहाच्या भोवतीच फिरत राहतो, तसं आम्ही त्याला आमचा नातू म्हणजे आमच्या सुनेचा सॅटेलाईट, तिच्या भोवतीच तो फिरत राहतो. तसा ही यशोदेच्याच भोवती हे श्रीकृष्ण जे आहे ते सारखे फिरत होते. तिच्या भोवतीच काहीतरी गोष्टी करत ते त्या ठिकाणी खेळायचे. आता तिने आता रवी पकडली आणि त्याने काय केलं की ती रवीच पकडली आता. त्यामुळे आता ते दही घुसळायचं, मंथनाचं जे काम आहे ते सगळं काम थांबलं. गृहीत्वा दधिमंथानम नशेधयत प्रीतिमावहन. ते थांबवलं आणि मग मला मांडीवर घ्या असा त्याने आग्रह केला. यशोदेने तम अंकारूढम अपायत स्तनम स्नेहस्नुतम सस्मितमीक्षती मुखम. आणि तिने त्याला मांडीवर घेतलं. भगवान श्रीकृष्णाने दूध प्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आता हे इकडे चालू असताना भगवंताने पाहिलं की आपल्या आईचं लक्ष आपल्याकडे आहे का संसाराकडे आहे. जसं आपण पूजेमध्ये बसलेलं असताना पूजा करत आहोत, एकाग्र चित्ताने पूजा सुरू आहे, तेवढ्यामध्ये बाहेर कोणीतरी आलं. तो आवाज आपल्या कानावर आला तेव्हा आपण लगेच तिकडे वेध घेतो. कोण आलं, यावेळेस कोण आलं, खरं म्हणजे ते येणार होते पण इतक्या उशिरा का आले किंवा इतक्या लवकर का आले, हे सगळे विचार आपल्या मनामध्ये जेव्हा होतात तेव्हा पूजेमधलं लक्ष आपलं ते विचलित होतं. आणि तसंच या ठिकाणी झालं. इतक्या चुलीवर तिने दूध ठेवलेलं होतं, ते दूध उतू जाऊ लागलं.
घरामध्ये सुद्धा आपल्याला महिलांना विशेषतः या गोष्टीची जाण असते की दूध ठेवलं आणि आपण घरामध्ये कुठेही असलो तरी त्या दुधाचा वास सगळीकडे येतो आणि तो वास आलं आणि ते उतू गेलं, आता वाया गेलंच आहे, मग त्याला कृष्णार्पण म्हणायचं. ते जोपर्यंत वाया जात नाही तोपर्यंत कृष्णार्पण नाही म्हणत आपण. तसं ते दूध उतू गेलं की आपण म्हणतो जाऊ दे, काय हरकत नाही, कृष्णार्पण. म्हणजे वाया गेलं तर मग कृष्णार्पण, आणि वाया नाही गेलं तर पहा मी त्या ठिकाणी उभी होते म्हणून दूध अजिबात उतू गेलं नाही. म्हणजे पुन्हा प्रत्येक कर्माचा अहंकार जीव हा धारण करीत असतो, पण प्रत्येकच कर्म त्याच्याच प्रेरणेने होत आहे असा विचार घेऊन जो संसारातील प्रत्येक कर्म करतो. यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तद कुरुषु मदर्पणम, गीतेमधला श्लोक आहे. म्हणून तिने काय केलं की या कृष्णाला खाली ठेवलं आणि गडबडीने ते दूध उतरवण्यासाठी ती निघून गेली. संजात कोप स्फुरिता ऋणाधरम संदश दद्भिर दधिमंथ भाजनम. मग आता कृष्णाला राग आला. आता कृष्ण किती 1 वर्षाचा. आता या छोट्याशा मुलालासुद्धा राग आला. भगवंताला राग येतो कारण हा माझ्यासमोर हात जोडतो, त्वमेव माता च पिता त्वमेव सगळं म्हणतो, पण तिकडे गाडीचा हॉर्न वाजल्याबरोबर अरे हा हॉर्न आपल्याच गाडीचा आहे आणि रिव्हर्समध्ये आहे, कोणीतरी चोर आला काय, आपली गाडी काय पळून येतो काय, असं सुद्धा त्याच्या जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा आपण भगवंतासमोर हात जोडलेले असतात. पण भगवंत म्हणतो माझ्या समोर जरी तू हात जोडलेले असले तरी मनाने मात्र तुझ्या गाडीकडेच तुझं लक्ष आहे. माझ्या चपला कोणी घेऊन जातं का काय, इकडे सगळं जसं आपलं लक्ष असतं तसं भगवंत आपल्या मनातील सगळ्या गोष्टी ओळखून आहेत. तसं या ठिकाणी भगवंतानी कृष्णाला राग आला कारण मला एवढं मी या ठिकाणी दूध पित असताना मला सोडलं आणि त्या चुलीवरच्या दुधाकडे हिचं लक्ष आहे. त्यामुळे भगवंतानी ते दह्याचं जे मडकं होतं की ज्या ठिकाणी ती लोणी काढत होती ते मडकंच फोडून टाकलं आणि माझ घरात जाऊन कोणाला न कळत तो ते सगळं लोणी खाऊ लागला. आणि आता तिने ते दूध उतरवलं आणि ते दूध उतरवून ती आता पुन्हा परत आली. तेव्हा खोलीमध्ये आलं तेव्हा तिला दिसलं की जे दह्याचं मडकं होतं, जे रांजण होता तो फुटलेला आहे. आणि आता तिच्या लक्षात आलं की ही सगळी करामत, ही सगळ्या खोड्या ज्या आहेत त्या आपल्या कृष्णाच्याच आहे. तिने ओळखलं. भग्नम विलोक्य स्वसुतस्य कर्मत जहासी तमचापी न तत्र पश्यती न तत्र पश्यती. तिला आपला मुलगा त्या खोलीमध्ये दिसला नाही आणि हे पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या खोड्या आपल्या मुलाच्याच आहेत आणि आता तो कुठेतरी बाहेर कुठेतरी खेळत असेल आणि म्हणून सगळ्या घरामध्ये ती फिरू लागली. उलुखालंघ उरुपरी व्यवस्थितम मर्काय कामम ददतम शिचिस्थितम. आणि एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे. आता उखळ किती असतं, किती मोठं, किती साहित्य, असं एकसारखं असतं ते उखळ. आपल्या लहानपणी खेळामध्ये आम्ही पाहिलं, आताच्या मुलाला ते दिसत नाही, मग त्यांना ते चित्ररूपाने आपल्याला दाखवावं लागतं. श्रीकृष्णाच्या बाललीला असणारं एक खूप छान कॉमिक्सचं एक व्हिडिओ आहे. काय म्हणतो त्याला आपण, लिटिल कृष्णा नावाचं इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये रूपांतर आहे. ते इतकं सुंदर आहे. पूर्ण बाललीला त्या लिटिल कृष्णा या यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप छान प्रकारे पाहायला मिळतात. किंबहुना हा पूर्ण दशमस्कंद बाललीला, लग्नाचा भाग नाही पण सगळ्या बाललीला खूप छान प्रकाराने त्यामध्ये दाखवलेला आहेत. दशमस्कंदाचा पूर्ण पूर्वार्ध हा त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुन्हा पुन्हा पाहिलं की आपल्याला हे सगळं वाचत असताना त्या लीला प्रत्यक्ष दिसतात. आणि कृष्णाने काय केलं, ते उखळ उलटं टाकलं. उलटं कशामुळे, कारण त्याच्या खाली बेस असतो आणि वर मात्र आपण दही दूध आतमध्ये टाकू शकतो, त्यामुळे ते पोकळ असतं. त्यामुळे उलटं टाकल्यावर ते टेबलसारखं झालं, स्टुलासारखं झालं आणि भगवान श्रीकृष्ण त्यावर उभे आहेत. आणि उभं राहून त्याने काय केलं, शिंक्यावरचे लोणी जे आहे ते घेतलं आणि हय्यभंग शौर्य विशंकिते क्षणम निरीक्ष पश्चात सुतमागच्छनैहि. मगाशी उल्लेख केला तसा लोणीचे सखाराम महाराज जे आहेत त्यांच्या भावाने, मोठे भाऊ सीताराम हे छोटंसं दुकान चालवत होते. आई वगैरे ते आतमध्ये होत्या आणि हे दुकान चालवत असताना भावाने सखाराम महाराजांना सांगितलं, अरे तू जरा या ठिकाणी थांब, मला दुसरं काम आहे, मी जाऊन येतो.
तेवढं त्यांनी काय केलं की आपल्याबरोबरचे जे मित्रमंडळी होते त्यांना सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना त्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या मुलांना आवडतात, त्या एकेका बरणीतून काढायच्या आणि त्या मुलांना वाटत राहायचं. आणि असं सगळ्यांना ते वाटत बसले आणि सीताराम हे मोठे बंधू जेव्हा आले तेव्हा त्याने पाहिलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी या खोड्या आपल्या या भावाच्या त्याने जशा आईला जाऊन सांगितल्या तसंच या ठिकाणी सगळ्या या बाललीलामध्ये झालेलं आहे. आता आईने जेव्हा पाहिलं की हातात छडी घेऊन आई आपल्याकडेच येत आहे. आता हा काय करत होता कृष्ण की सगळ्या चारी बाजूंना पाहतो, सगळीकडे पाहतो, कोणी येत नाही ना, तोपर्यंत त्या वानरांना शिंक्यावरचं लोणी खायला देत आहे. ज्या वानरांनी रामावतारामध्ये ज्यांना मदत केली होती त्यातील एकाचं नावसुद्धा आहे दधिलोम नावाचा, ते माकड जे आहे. हे जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येतं की दधिलोम जो आहे तो नेहमी कृष्णाच्या भोवतीच खेळायचा, नुसत्या उड्या मारायचा आणि कधी काय खायला मिळतं याकडे त्याचं लक्ष असायचं. आणि आता आई आपल्याकडे येत आहे, आईच्या हातामध्ये मोठी छडी आहे आणि हे पाहून मात्र आता कृष्णाला भीती वाटायला लागली, आता आई आपल्याला मारते. आणि त्याला पकडण्यासाठी यशोदा सगळीकडे घरामध्ये धावायला लागली आणि श्रीकृष्णाचा हात पकडला. तिने कसं तरी पळत पळत जाऊन त्याला पकडलं, पण ते पळताना तिची दमछाक झाली. कृष्णाला पकडण्यासाठी जीव असा धावपळ करत आहे आणि त्याला पकडायचा अगदी जवळ आला तो आणि तेवढ्यामध्ये तो पुन्हा पळून जातो. तसा धरीला पंढरीचा चोर हा जसा अभंग आहे तशी अवस्था त्या ठिकाणी झाली. कसं बसं तिने त्याला पकडलं, कृष्णाचा हात पकडला आणि ती त्याला रागवू लागली. कृतागसं तं प्रददन्तमक्षिणी त्यक्त्वा यष्टीं सुतं भीतं. आता तिने पाहिलं की आपला हा बाळकृष्ण जो आहे तो आता घाबरलेला आहे, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा आहेत. आता खेळण्यात का असेना पण आपल्या मुलाच्या डोळ्यातील अश्रू ही आई जशी पाहू शकत नाही आणि पुन्हा ती असं पाहते की आणि हे सगळं करताना कृष्ण डोळे चोळत आहेत. डोळ्यामधलं काजळ जे आहे ते सुद्धा त्याच्या चेहऱ्यात सगळं इकडे तिकडे लागलेलं आहे. आता मुळातच कृष्ण हा त्या सावळ्या रंगाचा आहे आणि ते काजळ चेहऱ्यावर पसरलेलं आहे. हे पाहून यशोदेलासुद्धा हसू आलं. ती स्वतःचं हसूसुद्धा आवरू शकले नाही. त्यक्त्वा यष्टी सुतं भीतं विज्ञायार्थ अर्भक वत्सला. पण मुलाला काहीतरी धाक बसला पाहिजे म्हणून हाताने आता काठी मी तुला मारते असं तिने फक्त ॲक्शन केली. त्यावरसुद्धा तो इतका गडबडायला लागला. पण त्याला आता काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे एवढं मात्र तिने नक्की केलं. आणि मग याला शिक्षा काय करावी म्हणून तिने ती छडी फेकून दिली आणि असा विचार केला आता दोरीने याला बांधलं पाहिजे. ज्याला आपण 4थ्या दशकामध्ये सख्यभक्तीच्या समासामध्ये प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासे असं समर्थ म्हणतात. भगवंताला बांधायचं असेल, दोरीने बांधायचं असेल तर प्रेमप्रीतीने बांधावे भगवंताचे. त्याचे सख्य आपण केलं पाहिजे. गोपिका उलुखले दामना बबंध प्राकृतम यथा. आणि म्हणून तिने दोरी आणली. दामोदरी लीला याला म्हणतात या सगळ्या आख्यानाला. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट, आणि ती दोरी आणून याच्या पोटाला बांधायचं आणि त्याच्या खोड्या जरा कमी व्हाव्यात म्हणून त्याला कुठेतरी एका ठिकाणी बांधून ठेवायचं हे तिने ठरवलं होतं. दोरीने बांधलं पाहिजे. आणि खरे पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. आता ज्याला बाहेर जाता येत नाही, आत जाता येत नाही, जो जगाच्या आधी आणि अंती जो आहे, जो इंद्रियाच्या पलीकडे आहे, जो व्यक्त आहे आणि अव्यक्त आहे, कोणासाठी? जे या मार्गाला नाहीत त्यासाठी तो दिसतो, पण तो भगवंत आहे हे ते जाणत नाहीत. पण जे त्याचे भक्त आहेत त्याला कुठल्याही रूपामध्ये तो समोर आला तरी ते त्याला जाणू शकतात. असं एखाद्या साधारण बालकाला बांधावं असं तिने त्याला दोरीने बांधलं. आता दोरीने बांधत असताना ती दोरी कधी
कमी पडायची, 2 बोट कमी पडायची आणि मग पुन्हा ती दोरी आणायची, ती दोरी या दोरीला बांधायची आणि पुन्हा बांधायचा प्रयत्न केला. असं कितीही प्रयत्न केला तरी आता आपली आई थकून गेली आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. तद्धाम बध्यमानस्य अर्भकस्य कृतागसः. लंकेमधल्या ज्या हनुमंताच्या लीला आहेत त्यासुद्धा आपण पाहिल्या, की त्या रावणाच्या सगळ्या सैन्याने त्या ठिकाणी रावणाचा आदेश झाला की याच्या शेपटीला बांधा आणि त्याला बांधायला सगळ्या चिंध्या आणल्या, ते बांधायला सुरुवात केली आणि ते कमीच पडायला लागल्या. हे शेपूट अजून वाढतच गेलं. ही जशी लीला तशी तिथं झाली तसंच या ठिकाणी पण झालं. आमचे नरहरी सोनार जे आहेत संत, त्या नरहरी सोनारांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशीच कथा आहे. नरहरी सोनार हे खरं म्हणजे शंकराचे भक्त होते आणि शंकराच्या पिंडीपाशी शंकराची पूजा करणं, त्या पिंडीला आलिंगन देणं किंबहुना, आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्या पिंडीचा आकार जो असा पक्का बसलेला होता. पण आता पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पुजाऱ्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला त्या आमच्या पांडुरंगासाठी सोन्याची साखळी तयार कर, कमरपट्टा, आणि तो कंबरपट्टा तयार करण्याचं काम यांच्याकडे दिलं. आता हे म्हणे की मी शंकराशिवाय दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नाही, नरहरी सोनार म्हणतात. आणि मग याने कितीही ते माप घेतलं तरी ते प्रत्येक वेळेस दोरी बांधून माप घ्यायचं आणि त्या दोरीप्रमाणे कंबरपट्टा तयार करायचा. आणि आता बरोबर त्या दोरीप्रमाणे कंबरपट्टा झाला म्हणून तो द्यायचा आणि तो तिकडे पांडुरंगाला बांधायला गेले तर तो कमीच पडायचा. आणि मग शेवटी नरहरी सोनारानं त्या ठिकाणी नेलं, पण मी काही त्या पांडुरंगाचं दर्शन घेणार नाही, फक्त माझा देव हा शंकरच आहे, ही दृढ भावना त्यांच्या मनामध्ये होती. पण जेव्हा जाऊन त्याने त्या ठिकाणी माप घेऊ लागले तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्यांना पांडुरंगाच्या ठिकाणी भगवान शंकरच त्या ठिकाणी त्यांना दृष्टीस त्यांना दिसले. ही दामोदर लीला जी आहे ती या ठिकाणी तशी झाली. सो मातु स्विन्नगात्राया विस्तृत कबरस्त्रजाः दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपयासीत स्वबंधने. कृष्णाने पाहिलं की आपल्याला बांधण्यासाठी आई एवढे प्रयत्न करत आहे आणि तिथं सगळं शरीर ओलंचिंब झालेलं आहे, घाम येत आहे तिला आणि ती आपल्याला बांधू शकत नाही, म्हणून आता भगवंतानेच बांधून घ्यायचं ठरवलं. स्ववेशानपि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे. आणि स्वतः बांधून घ्यायचं ठरवल्यामुळे आता तो त्या उखळाला बांधला गेला, छोटा श्रीकृष्ण. नायम सुखाप भगवान देहिनां गोपिका सुतः ज्ञानीनां चातिभूतानां यथा भक्तिं तमातिह. आता उखळाला ते बांधलेलं आहे भगवान श्रीकृष्ण, छोटं रूप आहे आणि आता तरी याच्या खोड्या कमी होतील म्हणून याला शिक्षा केलीच पाहिजे असं यशोदेने ठरवलं आणि यशोदा आपल्या कामाला लागली. आता यशोदा तिकडून गेल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने विचार केला की लहानपणापासून मी पाहतो आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये हे 2 वृक्ष आहेत आणि हे 2 वृक्ष अगदी शेजारी शेजारी आहेत, पण हे काय कामाचे याचा विचार भगवंत जेव्हा करतात तेव्हा भगवंतांना लक्षात आलं, युगल म्हणजे 2 वृक्ष त्यांना त्या ठिकाणी दिसले. पुरा नारदा शापेन वृक्षतां प्रापितो मदात नलकुबेर मणिग्रव इति ख्यातो श्रियान्वितौ. नलकुबेर आणि मणिग्रव नावाची त्यांची नावं होती आणि हे कुबेराचे पुत्र होते आणि ते वृक्षरूपाने त्या ठिकाणी आहेत. हे भगवंतांनी सगळा त्यांचा मागचा हिशोब सगळा पाहिला. यांचासुद्धा आपल्याला उद्धार करायचा आहे आणि ती कथा जी आहे ती आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. इति श्रीमद्भागवत महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे पूर्वार्धे गोपीप्रसादो नाम नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ.
आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अनिपुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.